साईराम मंडळीत हा स्वर्गसुखाचा दुसरा दिवस उगवला आहे आणि कालचा थोडासा मोठा ब्लॉग पडला आता आजचा आहे ना थोडा शॉर्टच ब्लॉगमध्ये 20-22 साईराम 20-22 मिनिटाचा 25 मिनिटाचाच बनवेल तर बघत जावा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. आता आपले बॅगी जातात आहे वर आणि आपले पार्टीचे सेवा करी टेम्पो बाईक ऑटोमॅटिक बाहेर बॅगी पाहिजे आणि मजा येते आणि हा दुसरा दिवस उगवला आहे आणि ते आपले साई सेवक आहे ना जेवण बनवतात आहे. पालखी आणि पहिला झेंडा निघाला आहे आणि चहा पिऊया आता रस्त्यात चालताना. थोडा लेट झालाय साईराम श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साई. कमेंट व्हायला पाहिजे आपल्याला आपल्या चॅनलवर लवकर 50-60 तरी कमेंट व्हायला पाहिजे. ओम साईराम. तर ते जास्ती कमेंट येतील त्याला लाईक येतील जास्ती त्याला मी काहीतरी देणार आहे शिर्डीवरनं घेऊन येणार आहे. भेटूया आता पुढे का आता पारख्यानी झेंडा पुढे गेलेला आहे आणि लास्ट झेंड्यावर चालतो आहे. पकडूया पहिला झेंडा नाही तर पारख्या. A few moments later. साईमाई सकाळ भावांनो आणि आता आपण मॉर्निंग झालेली आहे म्हणजे दिवस उगवला आहे आणि निघालेलो आपण तालुक्यात 5:30 पावणे 6 वाजलेले. आता वाजलेले 6:45 म्हणजे 1 तास आपण चाललेलो आहे कंटिन्यू आणि पालखी मागे गेलेली आहे आपल्या आणि झेंड्याच्या थोडा मागे. तर माझ्यासोबत आहे मीर आहे ना त्याची व्हिडिओ एडिटिंग करतो आहे आणि मी व्हिडिओ टाकलेली आहे पोस्टला. तर लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ दिसून यूट्यूब चॅनलवर येईल तर तुम्ही बघत राहा आणि व्हिडिओ कशी वाटते ती कमेंट करून सांगा. थोडा गाड्यांचा आवाज येत असेल इग्नोर करा का तर रस्त्यावर चालतो आहे आपण. तर चला चालत राहा आणि साईराम. तुम्ही आपले भाऊबंधूला मी आठवण करतो आहे. तर आपली मोळेवाडीची टीम कुठे आहे काय माहिती नाही तर माझे पाय पण सुजलेले. चला भेटूया नंतरला नाश्त्याच्या स्पॉटजवळ जवळ पोचताना. तर चला पुन्हा 1 तास चालल्यानंतर आहे ना तर पाणी आलेलं आहे. आता पाणी घेऊन आलेलं आहे आणि मागे बघा. ओम साईराम. साईराम. आता आम्ही निशाण पकडायला चाललेले आहे. पहिला निशाण पकडायचं आता पहिली निशाणी पकडायला चालले आहेत आपण केदार भावासोबत. आता इथे पाणी भेटत आणि साई सेवक कसे काय झाले. साईराम तुम्ही पण पाणी पिया. त्यांना पाणी घेऊन येतो आता. पालखी पण आलेली आहे आणि आता आपण चालतोय. साईराम खेळतात आहे. सूर्य बघा कसा उगवतोय. आम्हा फोकस करतो झाडमध्ये तारा आधी पोस्टर आहे आणि आता वाजलेले आहे 7:15 वाजलेले आणि सूर्य उगवलेला आहे. तर तुम्हाला दाखवतो थांबा पोस्टर आहे मध्ये त्या डोंगराच्या मागून काय सूर्य उगवला आहे. सीन एक नंबर आलेला आहे तिथं.
पायाला लागलाय तरी पण चालतोय ह्यो. आणि आता फक्त पट्टी काढली आहे तरी पण साईराम. साईराम ह्याच्या नावाने एक साईराम होऊन जाऊन दे कमेंटमध्ये. सन बघा कसा आलेला आहे सूर्य. आणि नेहमीप्रमाणे आपल्याला हा बीच लागलेला आहे आणि यावेळी तिथे नवीन रस्ता बनवला आहे. हा नवीन रस्ता बनवला आहे आणि पहिला झेंडा दिसतोय काय. पहिला झेंडा तिथे आहे आणि बघा आपले भावबंधू लोक. भावबंधू दिवस आहे शिर्डीला जाण्याचा. शिर्डी आतमध्ये आतमधून चाल आतमधून चाल. भावबंधू लोक आपले चालतात आहे. काही जण आहेत ते पहिला झेंडा सोडतच आहे आणि कोण बघा काय कडक आलेला आहे. आपण आता पुढे जाऊन पहिला झेंडा पकडायला काय करू. तिकडचा व्ह्यू बघा सकाळ सकाळचा. व्ह्यू बघा काय आहे खतरनाक आणि शेतांमध्ये मजा येणार चालायला. पण आपण शेतावर नाही, आपण हायवेवर चालतोय सध्या. नंतरला गावात हायवेवर चालताना काल एक हे झाला, दुर्घटना घडली. कारण का आहे ना आता 2-3 दिवसांनी ना डबल गावातच चालायचं उद्यापासून. तर म्हणून आज सध्या हायवेवर चालतोय. तर आज रात्री गावातच घुसायचं आहे. तर गावातून मग उद्या सकाळी आपल्याला चालायचंच आहे. चला भेटूया. आता नाश्त्याचा स्पॉट जवळच आहे, तुम्हाला दाखवतो. एक टोल नाका गेल्यावर मग नाश्त्याचा स्पॉट आहे तो. सिद्धांता हा बीच आठवला काय मागच्या वर्षी इथे शूट केलेला. साई की पॉच करेंगी मौज. साई की पॉच करेगी मौज. बोला ओम साईराम. ओम साईराम. तर आपण हा दुसरा बीच चालू झालेला आहे आपला आणि बाजूला पण एक नवीन बीचचं काम चालू आहे. आणि सूर्याचं व्ह्यू बघा मस्त मगाशी पण बघितला. त्या साईडला समुद्र पण आहे. खाडी आहे खाडी. हां त्या साईडला जाऊन नाही शिकत. इथे पण तर आहे खाडी पण इथे बीचचं काम चालू आहे म्हणून. आणि आता मस्त आपण तो पुढच्या वर्षी बघू. हां आता इथे नवीन बीचचा का मला वाटतं रेल्वेचा बीच होतं वाटते. हां रेल्वे ब्रिज आहे. रेल्वेचा बीच होतं. हा आता रेल्वेची लाईन टाकलेली आहे. रील ब्लॉगर नवीन ब्लॉगचा चॅनल आहे, त्याला पण सबस्क्राईब करा आणि त्याचे पण व्हिडिओ बघा. त्याचे शॉर्ट व्हिडिओ येणार आहे 20-25 मिनटाचे. आणि आजची पद्धत तेवढीच आपली पण तेवढीच बनवायची इच्छा चालू आहे. पण आता बघूया आता किती मिनटाची बनते, आपल्या हातात नाही ना. केदार भावाला पण सबस्क्राईब करा. केदार भावाला पण सबस्क्राईब करा, लाईक पण करा, शेअर पण करा. आणि अजून तुमचे फ्रेंड्स असतात त्यांना केदार भाऊचे व्हिडिओज दाखवा. चला आता भेटूया नाश्त्याच्या स्पॉटवर डायरेक्ट. आता काय दाखवता तो भावानो डबल एकदा आलेला आहे आप्पा पाणी घेऊन. तर पाणी पिऊया. आता पाणी पिऊया आपण आणि ना पुढे निघूया. पहिला पावटा आत्ताच सुटलाय पुढे, तुम्ही बघून शिकतायत. कॅमेरा पुढे गेलाय पहिला आजची सुविधा सर्व असेल कॅमेऱ्याची असेल. आता संध्याकाळी आपला मार्चमध्ये ना साईसेवक सोबत येणार आहेत चालत. नाही तेव्हा सुट्टी नाही भेटत आहे. बघा सुट्टीचा ट्राय करा तुम्ही. साईसेवकची पण आहे. तो तरसुल्ला तो भावांनो तिथे टेम्पो दिसतात आहे. आता आपला नाश्त्याचा स्पॉट आहे आणि हे बघा काट्यांमध्ये घुसतोय. आणि पहिला इथे रस्ता होता, तो रस्ता बंद केला आहे आणि इथे गाणे चालू आहे. मीच हां ओम साईराम.
नाश्त्याचा टन घ्यायचं टन. नाश्त्याच्या स्पॉटवर आलेलो आहे. पहिला झेंडा नाही पण पहिला झेंड्याच्या मागे आहे. तर कसं वाटतंय तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून सांगा. नमस्कार मित्रांनो, भावांनो, आता नाश्त्याच्या स्पॉटवरती आपण आलेलो आहे. आपला पहिला झेंडा आपण चालतात आहे सगळे पोरं क्रीडा ब्लॉगर्स पण आहेत आपल्यासोबत. ते 4-5 पोरं आहेत आपल्यासोबत. आम्ही पहिला झेंडा चालतात आहे. चला आता नाश्त्याच्या बोटवरती आलं, तुम्हाला सगळं दाखवतो. कधी करणार तो भावांनो आपण लय पुढे आलेलो आणि पहिला झेंडा मागे होय. तर आपण थोडा पुढून मागे चाललो आहे. नाश्त्याचा पण टेम्पो पुढून आहे ना मागे गेलेला आहे. तर कसा वाटतं हे व्हिडिओ ते कमेंट करा आणि आपल्या मीचा पण ब्लॉग बघत जावा, त्याला पण सपोर्ट करा. आणि चला भेटूया आता पुढे. मीत भाऊला सबस्क्रायबर्स वाढवून द्या जरा. आपला मीत भाऊ पण आता नवीन ब्लॉग बनवतोय. बघा त्याचा सक्सेस ट्राय करा, त्याला सक्सेस करायला. आपणच आहेत त्यांचे फॅन. हे बघा पुढे चालतोय तो. आम्ही जाम पुढे गेलेलो आणि हे बघा पहिला झेंडा इथे थांबलाय आणि आता नाश्त्याचा स्पॉट पण आलाय. तर आता बघूया नाश्त्याला काय आहे ते. पाव तर दिसले आपल्याला. हा, पाव दिसलेत आता आपल्याला. अजून काय आहे बघूया. आणि वरून दादा आलाय. वरून दादा आहे तर बोल. वरून दादा इकडे आहे तू बसायला. अरे ते पाणी काढतात. पहिला झेंडा आतमध्ये कधी आला ते आपल्याला समजलंच नाही. पहिला झेंडाच्या पाठी होतो पण आम्हाला समजलं नाही पहिला झेंडा कसा गेला आतमध्ये. हो हो. चलो आपण लय पुढे गेलेलो आपण परत पाठी आले. आपण तसंच जेवणाच्या स्पॉटवर जायला पाहिजे होते. किती जण पाठी आहेत अजून इकडे? काय माहिती. आमच्या 4-5 जण आहेत अजून पाठी. नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही बघत आहात आता नाश्त्याच्या स्पॉटवरती आलेत. आम्ही पालखी हवी आहे. नाश्ता रेडीमध्ये सगळे आले. आपल्यासोबत ब्लॉगर गाडी पण पहिला पावता आलेला आहे. हे बघा आमलेट झालाय. बघून शिकतात त्याचे पाय गेले आता खतम आहे. साईराम मित्रांनो, आता आपण नाश्ता करूया आणि तो तुम्हाला दाखवतो पुढे. नाश्ता करायला या भावातनं तुम्ही पण. मिसळ पाव आहे, चमचमीत तेल कांदे. साईराम काय आज नाश्त्याला? आता आमचे जरा लेक्चर चालले. नाश्त्याला काय आज मिसळ पाव तेल कांदे. मजा येते काय? साईराम साईराम. नाश्ता करून सर्व झोपले, आराम करतात आहे. आता निघतील आणि ते नाश्ता मिसळ पाव होता. आणि हे लहान झेंडेवाले आता आलेले. आता नाश्ता करून निघायला सिटी वाजलेली आहे. म्हणजे बदल दिलेला आहे आणि पहिला झेंडा घेऊन तयार आहे मुलं बघू शकतात. आणि आता पहिला झेंडा हा चालवणार आहे. चालवशील नॉन स्टॉप. हा बघा नंतर मागे नाही यायला पाहिजे. आता नाश्ता करून आणि जे फोटोशूट चालू वाटते.
केदार ब्लॉगर आपल्याला आता लिंबू पाणी पिलवतात आपले 2 ग्लास मस्त पिल्ले आहेत आता. केदार भाऊ स्पॉन्सर नेटवर्क ये ना जाऊ शकता. मस्त आता मिक्स करून दे ना. झाला रेडी आपला आला लिंबू पाणी. तुम्ही पण या पिया. ब्लॉगर जरा बिझी दाखवतो अंतर हो गया. चला मग आता लिंबू पाणी पिऊन पुढे जाऊया. हे मिरची साईराम मंडळी पण मिरची थोडी चाल बदलली आहे आणि गाय चल गाय नाही चल. किलोमीटर आहे. तो भावांनो आता फायनली स्पॉट आला आहे. तो मागचा स्पॉट नव्हता, आता स्पॉट पुढे घेतलेला आहे. तर आता स्पॉट आल्यावर कसं वाटतंय तुम्हाला? फायनली आला स्पॉट. तर तिथे जाऊन बाबा पाणी पाजवा लवकर, जाम ताण लागली आहे. हो काय बोलतोय सोहम? कसं वाटतंय आता स्पॉट आलाय जवळ? तर एकदम मस्त वाटतोय. बिचारा लंगडतोय. काय करणार त्याला, मेन इथे हे आलंय पोलिओ झाला त्याच्या पायाला. पाय बघा काय नाही. आता पोरगी असती ना एवढा फास्ट पडला असता ना खरोखर. आता पोरगी दाखव त्याला. थोडा कॉमेडी पण चालू आहे इथे. आता पोरगी पाहिजे त्याला. पोरगी असल्यावर बरोबर फास्ट धावतो. किस दे ना. काल माहिती काय चादरीत कसा करतो आम्ही बघतोय व्हिडिओ घालून. बघतोय मी बडव्या आम्हाला नाही बोलत. तिला गुलू माझी आयटम मी काय पण करू. बडवा आयटम आले. बघूया आता. नाही ते नाही आलंय. तर आता आपण आलेलो आहे दुपारच्या स्पॉटवर आणि ऊन कडक आहे. तर 12:15 वाजलेले आहे. तर आपण 9-9:15 वाजता चालू केलेला डबल नाश्ता करून. तर आपण आता फायनल दुपारच्या स्पॉटवर आलेलो आहे. मग तुम्हाला दाखवतो स्पॉट कसा आहे आणि पाईपलाईनमधून चालतो आहे. तर कसं वाटतं आहे तुम्हाला ते कमेंट करून सांगा. आणि मी थोडा पार्किंग चालवत होता पुढे. मी थोडा पार्किंग लागलेला का आता मला पाय सुजला आहे म्हणून. आणि आपला गाईज आपला स्पॉटचा बोल्ड आलेला आहे. कुठे जायचं पण इथून? इथे स्पॉट आलेला आहे. हे समोर हे बघ. स्पॉट थोडा लांब घेतला. हा पहिला जवळ होता. आणि या कारणाने आमच्या पोरांचे पाय खूप दुखतात. तिथे हे पण नाही, दुकानं पण नाही काय खाऊ शकतो. चला आता आणि मीर बघा पालखी चालवत होता. सर्व येऊन आराम करतात.
A few moments later. साईराम साईराम. शिशन काय आहे जेवायला? दाल भात भाजी लोणचा कांदा पापड तोंड धुवायचं आहे. तोंड म्हणजे काय पूर्ण त्यातलंच पाणी घेऊन धुवायला लागलं इथे. देवाचं बस उसळ सकाळची नको. पाव नाही कांदा काय आता ना लिंबू नको. या जेवायला तुम्ही पण. आता मी बसतो जेवायला. मला ते बाकी सर्व काही बघितलं मला हे झालं काल तरी साईराम उठ. साईराम साईराम. अरे झोपायचं आहे. सिटी वाजली. एकदा सिटी वाजलेली आहे. मी जायला निघतात आहे. नियो मीर उठतच नाही. काय माहिती वैतागला वाटते. साईराम आणि बघा बाकी मुलं फिरतात इथून तिथे. तुझा पाय दाखव रे पाय. मग काय करू? गोली देऊ काय? गोली देऊ काय? गोली देऊ काय? वरुणदा वाटतंय बघ. वरुणदा वाटतंय. भावांनो आता जायची तयारी. इथून स्पॉट सोडायचा. पुढचा प्रवास चालू. आता बघा ईशान आता स्पॉट कुठे आहे? माझा स्पॉट शंकराचं मंदिर. कोणता गाव? कोणता गाव यांना माहिती आहे, अध्यक्ष साहेबांना. वरुणदा आता स्पॉटचं गावाचं नाव काय? आपला बाजार पडगा वाशिम. आता इथून किती किलोमीटर असेल? 16 किलोमीटर. चला भेटूया आता डायरेक्ट. आता चालताना आता पहिला झेंडा त्या तयार केलेला आहे. आणि आपला बंधू साईराम बंधू तयारी करतात आहे. त्याची दोन्ही पण फोन चार्जिंगला लावलेला आहे. आणि झोपेतून उठतच नव्हता. भावांनो निघायची वेळ झाली. केदार आणि आम्ही दोघं सोबत लॉगिंग करतोय. माझा मोबाईल चला शूटिंग झाली. वेळ साहेब ओम साई जय साई. ओम साई जय साई. ओम साई दादा नमः. येतो मागून येतो. मी आता पार्टी निघालो. ओम श्री साई नाथा नमः. ओम श्री साई नाथा नमः. ओम श्री साई नाथा नमः. मीरचा पण ब्लॉग चालू झालेला आहे. त्याला साईराम मंडळी. तर आता आपण
चालायला घेतलं आहे दुपारच्या जेवणाच्या स्पॉटनंतर आणि हा दुसरा दिवसच आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते ते कमेंट करा. आणि थोडे गाणे बंद करतो का आता मीरचा थोडा इंटरव्ह्यू घेतो आहे. मीर, तुला हा नवीन वर्षाचा आहे, पहिलाच वर्ष आहे, तर तुला कसं वाटतंय? मजा तर आली. स्टार्टिंगला मजा वाटली. पहिल्या दिवशी खाण्यापर्यंत. हो. आणि आता कसं वाटतंय? आता सकाळी पण मजा वाटली, पण जसा नाश्ता करून झाल्यानंतर मग थोडे पाय जाम झाले. पाय जाम झाले आणि पाय दुखायला काय लागले. आणि तुला निसर्ग कॉल आलेला तुला, हां, बालदी घेऊन जायचा होता. मग लवकर जेवणाच्या स्पॉटवरती गेलो, निसर्ग कॉल करून आलो. मग थोडा वेळ झोपलो आणि मग आता परत दुपारचा आता संध्याकाळचं जायचं रस्ता आपला पकडला, गपचूप चालत राहायचा. आणि पहिला झेंडा बघा तिथे आहे आणि पालखी मागे. आपण आता चाललो आहे, ते वरुण दादांनी सांगितलं त्या गावाचं नाव. आता तिथे जायचं आहे संध्याकाळी, रात्रीचा स्पॉट आहे, तर तिथे जाऊन आपण काय आता तिथे हॉटेलमध्ये खाऊया की जेवूया बघूया आता तिथे जाऊन. का आता आपली गँग नाही, तर गँग असती तर पुरे हेडीचारी असते. आता परत चला भेटूया नंतरला. सगळ्यांना साईराम मंडळी. तर काय विषय आहे तर बघूया आता आपण. विषय काय नाही, इथे सर्वांचे पाय थकलेले आहेत, तरी पण पहिला झेंडा मीरला चालवतोय. पहिला झेंडा मीर. Welcome to the Miss Music World. Bluetooth mode. ओम साई. पद्धतमध्ये साईराम काय साईराम. निघू तेव्हा तुम्ही भेटूया. आणि यू बघा काय मस्त आहे. यू बघा काय मस्त आहे. वरुण दादा तिघे पार्टीच राहिलेत. बघ 4 जण आहेत. 4 वरुण दादा 4 जण आहेत. साईराम आता पालखी निघली आहे. आता
पालखी चालली पुढे पहिला निशाणी पण पुढे गेली आहे. पहिला झेंडा पण पुढे आहे. आता पहिला झेंडा पुढे गेलाय. आता आपण निघूया. अरे मग निघलेस तर हाय. चल कसं वाटतंय तुला आता? दोन्ही पण ब्लॉगर सोबत भेटलेत आणि दोन ब्लॉग दोन्ही साई चालू बंधू पण आहेत आहे, ब्लॉगर तिथे सोबत. पण इथे पण. आणि हो माझा आता होणारा नवीन ब्लॉगर पुराव्याचा नवीन ब्लॉगर भागवतेची चिडणार मग तुझ्या साई माई संध्याकाळ नाही झाले अजून. घेणारच नाही तुम्ही लोक घेणार ना. साईराम साईराम असं कसं? मीर आहे काय मीर? हा मीर ब्लॉगर. त्यामध्ये शिवी द्यायचे जसे ब्लॉगर. नाही नाही आपण पार्किंगमध्ये ना म्हणून शिवी नाही. माझ्या म्हणून शिवी नाही देत आम्ही. साईराम मंडळी, तर संध्याकाळ झालेले साईमाई संध्याकाळ. आणि आता आपण लवकर लात्रीच्या स्पॉटवर पोचणार आहे. आणि बघी आहे आपल्यासोबत. आणि पारख्याने पहिला झेंडा पुढे गेलेला आहे, तर तुम्ही बघत राहा. तर आपण भेटूया पुढे डायरेक्ट स्पॉटच्या आसपास आल्यावर. चला फायनली आपण लात्रीच्या स्पॉटवर आलेलो आहे. साईराम आता थोडा लांब, हा स्पॉट लांब होता ना. फायनली आपण आलेलो लातूरच्या स्पॉटवर. पाय पण दुखतात आहे, थोडा आराम करू आणि मग आंघोलीला जाऊ. साईराम. साईराम भावांनो, आता जेवायची वेळ झालेली आहे. आता जेवताना दाखवतोय. आता ते तुम्हाला दाखवतो. आणि ईशान बघा पोते वाजतोय. आणि आलूचं जेवायला गेलंय. आपले भाऊ बंधू बसले. भाऊ बंधू बसलेले आहे जेवायला. साईराम. रे बागेश तू पहिला बसलाय? नाही नको, नंतरला भेटतो. आणि ते जेवण बघा मारतात आहे. साई सेवा करतात आपली. आपण दररोज आपल्याला 4 टाइम पाणी. साईराम भावांनो, काय विषय काय? दाल भात, 2 चपाती आणि भाजी आहे आणि 1 लाडू आहे. तू भात का नाही घेतलाय? मीर आणि सर्व आपले भाऊ बंधू येतात आहे. हल्लो हेमंदा, एक दुसरा हेमंदा ना आलाय. हिरो कुठे दुसरा? साईराम भावांनो, तुम्ही पण या जेवायला. मी आता सुरुवात करतोय जेवायला. साईराम जेवायला या. जेवण कसं वाटलंय? 1 नंबर. पण तू भात का नाही घेतला? बिना भाताचा मस्त. साईराम जेवा. Alright.